रात्रीच्या जेवणात काय करायचं हे सुचत नव्हतं. त्यामध्ये अर्धा तास गेला आणि स्वयंपाक करायला उशीर झाला. चला म्हटलं घरामध्ये सोयाबीन शिल्लक आहे तर त्याची चमचमीत अशी भाजी बनवूया. इकडे पीठ भिजवून ठेवलं आहे कारण मौसूद चपातीसाठी एक 10-15 मिनटं तर पीठ भिजवून ठेवलं तर चपात्या छान होतात. आणि हे बघा मोड आलेले कडधान्य घरामध्ये शिल्लक असतातच आणि आयत्या वेळेला बनवण्यासाठी असे पद्धतीने मी कडधान्य भिजत घालते बघा. म्हणजे रात्री जर बांधून ठेवले तर सकाळी छान असे त्याला मोड येतात. आणि स्वयंपाक करत करत ही माझी बाकीची कामं चालू होती. हे बघा मूग, मटकी आणि हरभरा जे काही घरात शिल्लक असेल ते थोडं थोडं पाण्यात टाकलेलं आहे. 7 ते 8 तासानंतर जे छान असं भिजलेलं आहे. वरण बनवलं होतं, त्यासोबत भात बनवलेला होता कारण वरण म्हटलं की भात हा पाहिजेच. घरातला कढीपत्ता संपला की बिना कढीपत्त्याचं हे असं माझ्या घरी वरण बनतं. आणि इकडे मसाला बनवत होती कारण सोयाबीन जर बनवायचं म्हटलं तर छान अशी ग्रेव्ही बनवायचं होतं. म्हणून म्हटलं कांदा टोमॅटो छान असा भाजून घ्यायचा. कांदा अगोदर भाजून घेतलेला आहे, लसूण घातलेला आहे, थोडेसे खडे मसाले घालायचे आणि टोमॅटो भाजून छान अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची.